आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण विभाजक काय आहे आणि विभाज्य काय आहे हे पाहिले होते। जर तुम्हाला ते पाहायचे असेल तर तुम्ही माझे पूर्वीचा व्हिडिओ बघू शकता। तर विभाज्यतेच्या कसोट्या का जरुरी असतात? कारण आपल्याला जर भागाकार करायचा असेल आणि आपल्याला जर कसोट्या माहीत असेल तर भागाकार करणं सोपं जातं। तर सगळ्यात पहिले 2ची कसोटी। 2ने विभाज्यतेची कसोटी म्हणजे 2ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो। सगळ्यात पहिले त्याची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2ने भाग जातो। समजा 2, 4, 6, 8 असेल तर एकक स्थानी म्हणजे राईट साईडला काय पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 जर असेल तर या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच ही संख्या 2ने विभाज्य आहे। तसंच तुम्ही अजून काही संख्या लिहू शकता, पण त्याच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी 0, 2, 4, 6, 8 असले पाहिजे। तर पुढची कसोटी आहे 5ने विभाज्यतेची कसोटी म्हणजे 5ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो। संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 5ने विभाज्य असते, म्हणजे जर संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे? 0 किंवा 5 जर हे असेल तर ही संख्या 5ने विभाज्य नाही, कारण एकक स्थानी 2 आहे आणि ही या जागेवर 2ची कसोटी लागेल, 5ची कसोटी लागणार नाही। जर 2, 5, 7, 5 असेल तर या जागेवर एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5ने पूर्ण भाग जाईल। तर आपली पुढची कसोटी आहे 10ची कसोटी। 10ची कसोटी सोपी आहे, कारण फक्त एकक स्थानी 0 असावं लागतं तर ती संख्या 10ने विभाज्य असते, म्हणजेच एकक स्थानी जर 2, 5, 0 असेल तर त्या संख्येला 10ने भाग जातो। आणि त्याचप्रमाणे तुम्ही अशा भरपूर संख्या शोधू शकता, लिहू शकता। आणि पुढचा टॉपिक आहे आपला मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येची 1 व ती संख्याच असे 2च विभाजक असतात ती संख्या मूळ संख्या असते। म्हणजे 1 ते 100 पर्यंत अशा भरपूर संख्या आहेत की त्यांना दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही, केवळ त्याच संख्येने जातो। म्हणजेच 3 हे कोणत्याच पाड्यात येत नाही, फक्त कोणत्या पाड्यात येतात? 1 आणि 3च्या, म्हणजे ही 3 ही मूळ संख्या आहे। त्यानंतर 5ला पण फक्त 1 आणि 5नेच भाग जातो। त्यानंतर 7ला पण फक्त 1 आणि 7ने भाग जातो। त्यानंतर अशा भरपूर संख्या आहेत 11, 13, 17, 19, 23 अशा भरपूर संख्या आहेत की ज्यांना फक्त 1ने किंवा त्याच संख्येने भाग जातो। आणि अजून दुसरी संख्या सांगायचं म्हणलं तर अशी संख्या जी कोणत्याच पाड्यात येत नाही, फक्त त्यांच्याच पाड्यात येतं, त्या संख्येला मूळ संख्या। आता तुम्ही म्हणसान मूळ संख्यांना सोडून इतर संख्यांना काय म्हणतात? तर इतर संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। ज्या बाकीच्या सर्व उरलेल्या जसं 4, 8, 16, 32 आता या संख्यांना यांचे जर तुम्ही विभाजक बघितले तर ते 1 पेक्षा जास्त आहे, तर या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात, मूळ संख्यांना सोडून। आता 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हे नेहमी ध्यानात ठेवायचं। पुढचा टॉपिक आहे आपला सहमूळ संख्या। सहमूळ संख्या म्हणजे त्यांच्यामध्ये 2 संख्यामध्ये सामायिक विभाजक आपण बघायला गेलो तर त्याच्यात फक्त एकच सामायिक विभाजक असतात। तर मी इथं दिलेले 3 आणि 5 यांचा 3चे विभाजक बघितले तर 1 आणि 3 आणि 5चे काढले तर 1 आणि 5, तर यामध्ये फक्त 1 कॉमन आहे। तसंच आपण भरपूर बघू शकतो 13 आणि 17, 13चे विभाजक 1 आणि 13, 17चे विभाजक 1 आणि 17 यामध्ये फक्त 1 कॉमन आहे, म्हणजेच या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात, ज्यांना फक्त एकच सामायिक विभाजक असतो।
तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.